काय कमळे, काय काय चाललंय तुझं? नाही म्हणजे एक्झॅक्टली आत्ता डोक्यात काय सुरू आहे? मॅडम काय कशाबद्दल बोलताय तुम्ही मला कळना झालंय. असं कसं? तुला चांगलंच कळतंय मी काय बोलतेय ते. कसं आहे कमळी, म्हणजे मला खरंच तुझं प्रेझेंटेशन खूप आवडलं, आयडिया पण खूप आवडली, जेन्युइन. पण बघितलंस ना रोहित काय बोलला? इन्व्हेस्टर्सला आत्ता ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही, दे आर नॉट इंटरेस्टेड. पण मग आता तुझं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे असं ऋषीच्या पुढे मागे करून तुला त्याला कन्व्हिन्स करायचंय का तुला प्रोजेक्ट मिळवून द्यायला? मॅडम काय बोलताय तुम्ही? माझ्या डोसक्यात बी कवा असा विचार आलेला नाही. मला एक सांग, तू पूर्वीपासून अशीच आहेस का इथे म्हणजे आता मुंबईत आल्यावर तुला हे वारं लागलंय? नाही तू सारखं बोलायचीस ना, माझं खूप मोठं स्वप्न आहे, माझी ध्येय आहेत, मला ती गाठायची आहेत. मग कसं गाठणार आहेस ते? हे असं करून? हां, एखादा श्रीमंत मुलगा. एक मिनिट मॅडम, का बोलताय तुम्ही हे सगळं? अरे काय झालं, इतका राग का आला तुला? हे खरं नाहीये ना, मग राग का आला? कमळी, आत्ता प्रेझेंटेशन सिलेक्ट झालं नाही तुझं, दॅट्स ओके. म्हणजे तू भाषण चांगलं देते, तुझ्याकडे चांगल्या चांगल्या कल्पना आहेत, लोकांना कन्व्हिन्स करू शकतेस, पण तेवढंच करून होत नाही ना. तुला परीक्षेत पास व्हावं लागेल. आणि खरं सांगू, मला नाही वाटत तू या परीक्षेत पास होणार आहेस. आय एम व्हेरी शुअर तू या परीक्षेत फेल होणार आहेस. चुकीचं बोलताय मॅडम तुम्ही. माझं प्रोजेक्ट इथं रिजेक्ट झालं याचा अर्थ असा नाही का मी माझं स्वप्न पूर्ण करणार नाही. मी माझं स्वप्न पूर्ण करणार, ते माझ्या मेहनतीनं, माझ्या कष्टानं. आणि राहिला विषय मी पास होण्याचा, तर नुसतं पास नाही तर टॉप करून दाखवणार, ते बी एकदम फास्टात. इज इट? वाह, खूप छान. कमळी, तू खरंच पास झालीस ना, तर मी स्वतः आरतीचं ताट घेऊन इथे उभे राहीन ना. मी स्वतः तुला ओवाळीन. दॅट्स माय वर्ड.